मनोज जरांगेंच्या आडून ठाकरे आणि पवारांचं राजकारण। संभाजीनगरमधून राज ठाकरेंचा आरोप, माझ्या वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, आरक्षण द्यायचंच तर जातीऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं अशी सूचना। महायुतीची 3 लोकांची कंपनी, ते कुठून चौथा घेणार, महायुतीमध्ये जाण्यावर राज ठाकरेंचं भाष्य। राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही, शिवाजी महाराज सुद्धा दिल्लीला गेले होते असं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, नितेश राणेंची टीका, जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी, मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप। मला अटक करण्यासाठी 4 षडयंत्र केली होती, परमबीर सिंगांच्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप। पुण्यामध्ये कल्याणी नगरमधल्या एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका, पोलीस आयुक्तांनीच व्यक्त केली भीती, सतत गर्दीनं भरलेल्या हॉटेलला आयुक्तांनी लिहिलं पत्र। परमबीर सिंगांचे आरोप हे राजकीय षडयंत्र, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलावं असा सल्ला। बच्चू कडूंनी घेतली अचानक शरद पवारांची भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर, सुप्रिया सुळे म्हणाल्या चांगल्या लोकांनी एकत्र यावं। उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमधील घोटाळेबाज गुप्ता बंधूंची भेट घेतली, खासदार नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप, इलेक्शन गोळा करण्यासाठी ठाकरेंचा दौरा, म्हस्केंची टीका। कांस्य पदक विजेत्या अमन सेहरावतचा मॅच होण्यापूर्वीच चमत्कार, रात्रीतून केलं 3.5 किलो वजन कमी। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याचा रात्री 9:30 वाजता फैसला होणार, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष। पंतप्रधान मोदींकडून वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी, 30 जुलैला झालेल्या भूस्खलनामध्ये 400हून अधिक लोकांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।